ज्यावेळेस जयद्रथाने मायबाप लात मारलेली होती आणि त्याचा सूड उगवण्यासाठी अर्जुनानं प्रतिज्ञा घेतली, हा सूर्यन हा जयद्रथ सूर्य झाकण्यासाठी आड घाली सुदर्शन, असे कित्येक प्रमाण आहेत, उदाहरण आहेत की आपल्या भक्ताला संकटातून आवाज थोडा बाहेर काढण्यासाठी भगवंत सुदर्शन चक्र अडवलावतात. मग तो होऊन दे सीन आड घाली सुदर्शन, ही देवाची जबाबदारी. पण यासाठी आपली त्या नामावर निष्ठा असावी. फुकट कुणाच्याही बाबतीमध्ये देव एवढी रिस्क घ्यायला मोकळा नाही. आपल्याही जीवनामध्ये भगवंताचं चिंतन, भगवंताची साधना अखंड असावी. किती चिंतन आहे भगवंताचं, आणि ते नामाचं चिंतन जीवनात असल्या काय होतं. एक वारकरी पंढरपूरला निघाले, नित्यनेमाचे वारकरी होते. पंढरीचा वारकरी वारी चुकून नेते हरीन. वारकरी असा असतो जीव सोडीन, खूप कमी करा, पण वारीवरची निष्ठा सोडणार नाही. विडवलं आणि खरा वारकरी दिसायला साधा असन पण ती मुरलेला असतो. त्याच्यामुळे वारकऱ्याची कधी थट्टा करायची नाही. एक निष्ठावंत वारकरी होते महिन्याचे, पण वय झाले म्हणले आता रेल्वेने जात जाऊ. बसले एका डाव्यात, पण ज्या सीटावर बसले ते सीट एका नवरा बायकोच्या जोडप्याने बुकिंग केलं होतं. त्यांचं नवीन लग्न झालं होतं. ती देवदर्शनाला निघाले ते रेल्वेने. त्यांना काय मराला देवदर्शन घरी गप्पा हा नाही मिळत, आणि आपलं तिकडं गुलगुली त्यांना देवन धरून सुजत असतो. लग्न झालं होतं, त्यांनी रिझर्वेशन केलं तर म्हातारा आपलं तिथं जाऊन बसलं वारकरी. रामकृष्ण रे रामकृष्ण. ती नवरी लागली तन काढ, बाबा आमचं बुकिंग आहे उठत नाही. मालक मला बसलाय बिचारा, बसू दे एका बाजूला, आपलं काय थोडं ॲडजस्टमेंट करू. बोलता बोलता नवरा बायकोचा संवाद सुरू झाला. ती नवीन नवरी म्हणली, होय व आपल्याला पाया पडण्याचं किती रुपये आले. तर तिने मुद्द्यालाच हात घातला. त्या सुट्टी देत नाही. सब पैसे काही बाहीन दिल का साथीने, कोण खातं तुम्हाला. लोक म्हणतात मला लय, तुला कुत्र मानित नाही. पैशाला किंमत आहे. तुमची परिस्थिती चांगली असेल तर लांबची माणसं सुद्धा जवळ येतात, परिस्थिती नसेल जवळचे सुद्धा लांब जातात. कोण नाही, पाहुणे रावळे भावकी मित्र फित्र कोण नाही. तुम्हाला संकट असेल ना ते मोबाईल स्विच ऑफ करून टाकतात डायरेक्ट. पैसे फिसे कोणी देत नाही टायमिंगला. आपल्यालाच मरावं लागतं. हे लय अवघड आहे. तिने पॉईंट टाकला, किती आल्यात पाया पडण्याचं. ते मला आल्या 2000. ती म्हणे मग माझं 1000 इकडे द्या, निम्मा वाटा अर्धा अर्ध. तो मला तुला देऊ शकत नाही का. तुला जर दिलं तर आपल्याला जायलाच तेवढं खर्च आहे, आणि तुला तिथं दिलं तू पंढरपुरात काही घेत बच्चे परत देणार नाही. येताना कसं यायचं, देऊ शकत. ते म्हणले पैसे द्यावं लागतात. देऊ शकत नाही, द्यावाच लागतात. ते म्हणले देता का कसं नाही, तर रेल्वेची साखळीच वडील. ह्याला वाटलं कुठली वडते, मला वड म्हणून तर त्यांनी वडली. साखळी वडली की रेल्वे स्टॉप. साहेब मंडळींचं स्क्वॉडच आलं ना टीम, कोणी साखळी वडली कोणी ह्या डब्यात आले की ते नवीन नवरी म्हणली वारकरनं साखळी वडली. वारकऱ्याचं तर डोळच पांढरं झालं म्हणला देवा. अरे मेलो लोक इट्टल इट्टल करता करता, आणि इतकी संकट कशा वाऱ्या करायच्या बा गोरगरिबांनी. पण थांब, वारकरी मजबूत असतो, आणि त्याला काय असले संकट राव. जाऊ म्हणत पंढरीने यम थोर चिंता करी, यम सुद्धा भेटतोय वारकरी. वारकरी लय मजबूत माणसं. तुम्ही बघा दिंडीत सुद्धा पाऊस येऊ द्या, ऊन असू द्या, वारा येऊन द्या, भेटतात काय असे मजबूत माणसं आहेत. शिकलेला आम्हाला कर मी पालात कसं झोपू, मर बांगल्यात. इथं पालातच झोपावं लागतं येडे. इथं वारकरी बघा तुम्ही, अहो कसं बी बसत्यात 2 पायावर. रात्र बघा तुम्ही पालखी तळावर सगळा चिखल होतो. लेंबाच्या भांड्यात उडू टुकून ताळून त्याच्या झोपत येते. ती 4ला तर गण लावून तयार पहाट. ज्ञानबा तुकाराम. वारकरी म्हणजे काय सोपा मजबूत आहे का. हा कष्टकरी शेतकरी समाज आहे ह्याचा. त्याच्या पायात काटा सुद्धा मोडत नाही, काटा सुद्धा धुमता होतो असा ते वारकरी मुरलेला असा. तेव्हा म्हणलं मी साखळी वडली नाही, तरीही म्हणते की साखळी वडली ठीक आहे. मग त्या साहेब मंडळीनंतर बोलायला सुरुवात केली. बघा कपाळाला बुका, गळ्यात माळ, पोटात. त्यांची ठरलेलेच वाक्य असते तेवढी 2-4. लोकांचा टाइम व्यत्यय केला. वारकरी म्हणला साहेब साखळी मीच वडली, मान्य करतो मीच वडली, पण का वडली विचारलं का. म्हणले का वडली. मी गेलतो आंतरवाल्याला सप्त्याला, आणि 7 दिवस काकडा केल्या. तिथल्या गावकऱ्याने मला 2000 रुपयाचं पाकिट भरलं होतं. मी बसल्या बसल्या पैसे मोजत होतो. या नवरा बायकोने माझं 2000 चोरल्यात आणि 1000 वाटून घेतल्यात. आणि जर नाही यांच्याकडे निघालं तर चालू रेल्वेत उडी टाकीत म्हणला. ह्यांचं खिसन ह्याची परिस्थिती चेक करून, मग आता चेक करून बघितलं, काढलं ते वारकऱ्याचं नव्हतं. म्हणले द्या वारकऱ्याला 2000.
वारकऱ्याचा पैसे चोरताना परत साखळी वडली म्हणून त्यांच्यावर आरोप करता. वारकऱ्याला फुकटचं 2000 वारकऱ्यांना जाग्या उडी मारली हो. ही वारकरी हुशार असते त्यांच्या नादाला आणि ते निष्ठावान असते. मग त्यांचे बघा तुम्ही निष्ठावान वारकरी काही पण आता वारीचं अजून 2 महिने पुढे पण वारीचं वातावरण सुरू झालं बघा. आता कालच आजच तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक आलं सगळे सोशल मीडियावर सगळीकडे. लोकांच्या मनात चाहूल सुरू झाली 2 महिने पुढे तरी आत्ताच निष्ठावान आणि नामाचं चिंतन करत खरा वारकरी वारी करतो. माय बाबा आपल्यासारखे फक्त पंक्ती ध्यान आपलं बघा. वारकऱ्यात बी दुसरा एक प्रकार आहे. ती दिंडीत काकड्याला नसते, यात भजनाला नाही, हरिपाठाला नाही, कीर्तनात नाही, पण पंगत बसली वदने कवळ घेता नाम घ्या. अरे कुठून येतो कसा येतो त्याची त्यालाच माहिती. लय चेंजमेंट टायमिंगचं सगळं ठेप त्याच्या पाठ असतात म्हणून. आणि निष्ठावंत वारकरी पंढरपूरला निघाले. धर्मपत्नीनं पाय धरलं. नीट आहे का बरं का. 3ऱ्या चरणाचा भाव आपल्याला पाहायचा आहे. आणि धर्मपत्नीनं वारकरी बाबाला विनंती केली, बाबा वारीला जरूर जा, पण गव्हाच्या पेरणीचा कालावधी चालू आहे, गहू पेरा मग वारीला जा. ठीक आहे. महिन्याचे वारकरी होते आणि धर्मपत्नी सात्विक असे. दोघातलं कुणीतरी एक व्यवहार ज्ञानामध्ये हुशार असावं. दोन्ही येडे म्हणल्यावर संसाराचं पटांगणच होईल. आणि शक्यतो महिला मंडळ संसारात तरवेज असतात, मागे हुशार असतात. हा आपल्या शेतकऱ्याचे प्रपंच त्यांच्या जीवावर टिकून येत. मग शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच. तिला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही, नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. शेतकऱ्याची चुकून झाले नवरा ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाते, निघून जाते, दारा काढाय परत माघारी येते. शेजारी म्हणे 2 महिने येणार नव्हते, 2 तासात त्यांचं ऐकून घ्या, दुधाचं नुकसान करू का मग मर. आधीच काला व्हाय व्हाय करायचं, सुटत नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही शेतकऱ्याचं. आणि शेतकऱ्याचं लय हसून ती हानामारी करत्यात, भांड्यात बी, रडत्यात बी, फुगत येतं, परत जोडीने मोटरसायकलवर कीर्तनाला बी येतात. शेतकऱ्याचं लय मोकळं टाकलं का मस्त. शिकलेला माणूस बायकोला हाणणं सोडा, ते बोलू सुद्धा शकत नाही तोंडाने. हा त्यांची भांडणं सुद्धा ऑनलाईन असतात व्हॉट्सअपवर. हा तोंडाने नाही बोलायचे टाप त्याच्यात. बायको रुसली की इकडून मेसेज करतो तिला हाय, तिकडून रिप्लायच नाही, किंवा परत मेसेज करतो हाय, लगेच ती तिकडून चिन्ह पाठवते वाकडं तोंड केलं. त्याला 0% किंमत. इकडूनच मेसेज करतो, तोंड नाही का बोलायला, लगेच ती तिकडून नुसतं वाकडं तोंड केलेलं चिन्ह पाठवायचं. मग इकडून राग आला की कानाखालीच टाकेन, असलं चिन्ह कानाखालीच टाकेन, लगेच ती तिकडून डोळ्यातून पाण्याला चिन्ह, मला मारता का काय. अरे हानामारी कुठं मोबाईलवर, आज मोबाईल ठेवून सणासन सणासन लावणं जरा 2-4 कानाखाली. मोबाईलवर काय भांडत वर. शेतकऱ्याचं बघा कसं मोकळं टाकलं, हसून खेळून रडून वडून तांडून खरडून आरडून, पण शेवटपर्यंत कडच लावणार. आणि शिकलेले नुसतं ह्यांचं शब्द मोठमोठं आणि 1-2 वर्षात म्हणणार आता आम्हाला घटस्फोट घ्यायचा. हे काय चाललंय सध्या बघतोय ना आपण. शेतकऱ्याचा होतो घटस्फोट नाही, वडीत ताण्यात का पण शेवटपर्यंत कडच लावणार. त्याच्यामुळे लय अवघड झाले सध्या. तसं धर्मपत्नी हुशार असावी. महाराज गहू प्यारा मग वारीला जा. ठीक आहे. दुकानदाराकडे ते वारकरी बाबा गेले, गहू मागितलं. दुकानदार त्यांच्या विरोधातला होता. गहू देण्याच्या ऐवजी भोपळ्याचंच बी दिलं. आणि वारकऱ्याने गहू समजून भोपळच पेरलं म्हण. तुम्ही म्हणता गहू आणि भोपळे एवढा फरक कळत नाही का. फरक कळतो पण कोणाला, जे देहावर आहेत त्यांना. यांची अवस्था कशी. हॅलो असाचा कोटे असाचा कोटे असाचा कोटे आठवची नाही आठवची नाही आठवची नाही असाचा कोटे असाचा कोटे आठवची नाही आठवची नाही आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा देहीच विदेही भोगू दशा भोगू दशा सर्व सगळ्याला सर्व सगळ्याला सर्व सगळ्या सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व सुखाला सर्व सुखाला सर्व सुखाला सर्व अलंकार 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 आसवाईचा कोटी आठवची नाही देहीच विदेही भोगो दशा. देहावर उदास आहेत ते भक्ताच्या यादीमध्ये 1 नंबरला आहेत. अखंड चिंतन भक्तायशे जाना जे देही उदास, देहवान विसरून.
फिरले भोपळेचं आणि वारकरी गेले पांडुरंगाच्या पंढरपूरच्या वारीला निघून. वारीला जाण्याचं वेध लागलेलं होतं मायबाप. आणि मुखामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन चाले. वारीवनं माघारी आल्या रानात बघतो तो काय सगळं भोपळच. आताचा शेतकरी असं तर जागेवर जीव सोडला असता. मी गहू पिरलं भोपळं कसं काय आलं बा. त्या वारकरी महात्म्याचं नाव लिहून घ्या. संत मानकोजी महाराज बोधले. बोधले बाबांच्या जीवनामध्ये सत्य घडलेली घटना. आणि सगळ्या रानात भोपळे बघून असं ठेविले आनंद ते तैशेचे राहावे. आदेत भोपळं ते येऊन काय भगवंताची इच्छा असेल तरी सुद्धा भगवंताच्या नामाचं चिंतन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ज्यांनी भोपळ्याचं बी दिलं ना ते झाडावर चढून बघायची वर्ण. आता काय बोधले महाराज भोपळच खात्यान का. आता काय भोपळच खात्यान का. भोपळं बी बारकाला नाही म्हणून हे मोठालं भोपळं खपक्याच्या खपक्या भोपळं पिकलं. वेद बोधले महाराज मला आले आता ही अलतार उपटून टाकावं भोपळं फेकून द्यावं. दुसरं पिकाचं नियोजन करावं. मागच्या द्यायचं सोडून पुढचं लागायचं कामाला. आणि मग म्हणले एखादा भोपळा फोडून तर बघावं नेमकं भोपळ्यात काय. दगड घेतला आणि भोपळा असा खटकून फोडला. भोपळ्यात गहू निघालं. एका का भोपळ्यात आदुले आदुले पाहिले पाहिले गहू झाडावलं होतं ते रापकून खाली पडलं. ते मला अयो भोपळ्यात गहू. लोकच झाली. आणि महाराजांचं तर महाराज हे आमचंच कार्यस्थान आहे पण हे कसं काय शक्य झालं. बोधले महाराज म्हणले हे मला माहीत नाही पण मी वारीला जाताना भगवंताच्या नामाचं चिंतन माझ्या मुखामध्ये अखंड होतं. आणि ज्याच्या जीवनामध्ये नामाचं चिंतन आहे त्याच्या जीवनातलं विघ्न हे 12 वाटाने पळून जातं. नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने चिंतने नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने बारवाट पळती विघ्ने बारवाट पळती विघ्ने बारवाट पळती विघ्ने मग तो होऊने दिशीन शिन मग तो होऊने दिशीन बारावाट पळती विघ्ने पळती विघ्ने बारवाट पळती विघ्ने मग तो होऊने दिशीन मग तो होऊने दिशीन मग मग तो तो होऊने दिशीन. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात नामाच्या चिंतने आवाज 12 वाटा पळती वेगणे. नामाच्या चिंतनावर विघ्न हे 12 वाटाने पळून जातं. वीर विठ्ठलाचे गाडे कोण पाहे तयाकडे अशुभ त्यापुढे शुभ होनी ठाके. अशुभ गोष्ट सुद्धा हरिभक्तापुढे शुभ होत असते का. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आणि असं जर नामचिंतन असेल तर मग तो होऊन दिसेन आड गाली सुदर्शन. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. संयोजक मंडळी पुढे या. विडोबा रखुमाई विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमार पुंडलिका हरे विठ्ठल ज्ञानदेव कुमार 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 कुमारी कुमार कुमारी घाला ना बाबांना. एक विनय करायला ना घाला एक बाबांना घाला. विडाला विडाला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलिका देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन सुत हनुमान हनुमान की जय विठ्ठला 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 विठ्ठल 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 पडता जड भारी दाशी आटवावा हरी मग तो होऊन दिसेन आड गाले सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पैते विघ्ने मग तो होऊन दिसेन आड गाले सुदर्शन नामाचं चिंतन. तुकोबर यांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाले पकडण्यासाठी सैन्य आलं, पण तुकोबर यांचा नामावर इतका विश्वास की शेवटी पांडुरंगाला छत्रपतींचं रूप धारण करून परत चक्र परतावून लावावं लागलं. ही नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्न राहू शकत नाही, फक्त नामाचं चिंतन आणि त्यावर पराकोटीची निष्ठा असावी. विडवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु जगद्गुरु तुकोबर आहेत. त्याच्यामुळे निसंकोचपणे शिवाजी महाराज तुकोबर यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होते. आणखी एक वाक्य सांगतो. परमार्थात असून सुद्धा अनेक जणांची चुकीचे पावलं पडली, पण शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण तुकोबऱ्यांसारख्या संताची घडलेली संगत आहे. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाच्या संगतीत हे महत्वाचं आहे. म्हणून तरुण मुलांना विनंती, संगत चांगल्याची करा. पतन उद्धार संघाचा महिमा. आकाशातून पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पडला तर खारट होतो, नदीत पडला तर गोड होतो, इस्त्यावर पडला नष्ट होतो, फुलात पडला दोबिंदू होतो, शिंपल्यात पडला मोती होतो. थेंब एकच, संगत भिन्न नाही. एक जणाने पेडा बनवला आणि बाजारात ते काय गेलं. कुणा संग दुस्ती करावी ह्याची अक्कल नाही. जिथं उंदर मारायचं औषध विकतात तिथं पेड्यावाल्याने दुस्ती केली. पेड्यावाल्या मोठ्याने बॉम्बलायचं, लय गोडे लय गोडे, शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरतई. रुपया भावाने नाही मला फोन केला, माऊली पेडच खापाना. म्हणलं तू कोणत्या केले ते? मला उंदरावाल्याच्या. तुला अक्कल आहे का? म्हणलं मिठाईवाल्याच्या लाने जाईन, एका मिनिटात पेड खालस याला म्हणायचं संगत विटावलं. शिवाजी महाराज तुकोबारांसारख्या संतांच्या संगतीने म्हणून आयुष्यामध्ये चुकीचं पाऊल कधी पडलं नाही. पण आपल्याही जीवनामध्ये संत संगत असावी आणि विचार जर त्या लेवलचे असतील तर खऱ्या अर्थानं आपण आपला धर्म सांभाळू शकतो, टिकवू शकतो. दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवू नका, आपल्या धर्मावर आपली निष्ठा वाढवा, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ह्याला त्याला नावं ठेवण्यातच आपला वेळ चाललाय. कित्येक जणांच्या घरात हरिपाठ होतो, कित्येक जणांच्या घरात रोज हनुमान चालीसा होते, कित्येक मावले रोज तुळशीला पाणी घालतात. आपण आपल्या धर्माची काय निष्ठा ठेवली? दुसऱ्याला नाव ठेवण्याच्या अगोदर आपण आपलं आत्मचिंतन करा. ही सध्या काळाची गरज आहे. दुसऱ्याच्या रेषा पुसण्याच्या भानगडीत पडू नका, आपली रेषा आपोआप मोठी करा. विडवलं हो. धर्म टिकवला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि राजेंवर संस्कार घडवण्याचं काम केलंय जिजाऊ मातेनं. कसे घडलेत राजे? हेल माझी जाबुने हो म्हणा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. आवाज आवाज, टाळी 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 वाजवा, टाळी टाळ. चलो हा. जिथं आनंदाने नांद होती प्रजा देना, आनंदाने नांद होती प्रजा, पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा, पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा, सर्व जाती धर्म केला गाजा बाजा, सर्व जाती धर्म केला गाजा.
नाव भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? ह्याचा मॉनिटर तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार. टाळी टाळी टाळी. भिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलूम त्याच्या रक्ताने ती नाहली. अशा वजनदार राष्ट्रातल्या आपण माणसं आहेत. इको कमिटी त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये असणं ही काळाची गरज आहे. शिवजयंती करायची तर त्यांच्या विचाराची जयंती करा, नाही तर सगळ्यांनी आरडायचं राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. तुझी राजेंची आहे हे सगळ्याला मान्य हो, पण तू फक्त धर्म मातेत घालाय आला का? दहावे मोकळे करायला ना आई बापाला हाणाय आला आणि गावात राडा करायसाठीच तुझा जन्म आहे का रे? हा मावळे म्हणून घेतात तर त्यांचे विचार जपा. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, तर तुमची लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले आता. मुली झालेत कमी, त्यांना आले डिमांड. पुरींच्या आयला आले मार्केट. पुरींच्या आयला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आता कांदा कमी जास्त होतो, ह्यांचं स्थिर मार्केट आहे. आणि पोरांचे बाप पुरे हँग झाले ते. आम्हालाच काय काय महाराज आमच्या पोराला पुरी बघा, आम्हाला तेवढेच धंदेत का बाळा, आमचाच प्रवास आम्हाला ओरका नाही. तुझा गाई बना त्या लायकीच आहे का? पोरगे मागायच्या मापात बोंबलेत फिरत आहे, कोण त्याला बायको देईन? तुम्हाला खरं सांगतो, मी जेमनेची एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत, लग्नाचे एजंट आहे. 3-3, 4-4 लाख आणतात ते. लांब कुठून पुरी आणतात कशा काय नको त्यांची, त्यांना लिंक लागली. त्या पुरीला 1.5 लाख देतात आणि हे 2-3 लाख आणतात मधल्यामध्ये. बघा कुणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल चांगला स्कोप आहे बघा, पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. पैसे देऊन आणले ती नांदली पाहिजे. आणि पैसे देऊन आणलेले कुठे नांदत असते वय? मला सांगा बरं महिला मंडळ. लाखात तिने तुमचं आयुष्य कडला काढायचं का?
अरे कुटुंब आपलं वाटलं पाहिजे, प्रेम जुळलं पाहिजे, मन जुळली पाहिजेत, हे आपली माणसात असं अंतःकरणातून वाटलं पाहिजे तर संसार कडेला जात असतो. 1,00,000-1.5 लाखात ती तुमचं आयुष्य कडेला नेईन का? ते बी महिना 2 महिने राहते जाते परत निघून. बायको निघून गेले, हो आमच्याकडे तो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो आता, तिकडंच मर, इकडे येऊन आम्हाला त्रास देऊ नको. आता चांगला होता तेव्हा आम्हाला नावं ठेवायचं ना, आता बायको निघून गेल्या तुला टाळण माळ दिसायला लागला का रे? हा, असले नमुने वाढले तर काय, आचार नाही विचार नाही, व्यसना दिन तर वाढत चाली. व्यसन करू नका तरुण मुलांना विनंती. व्यसन फॅशन वाईट टोकते तिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटून गुटखा खाल्ला तोंड फुटून 10 रुपयाला लेवर फुटून. चांगल्या कामाताला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवा. आता सुरुवातीला पासून ताटी तुमचे बाळगताना नाडी दारूसल्या तर गोडी इकावं लागन, महाडी इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, यार लावण्या त्या दारूला काडी, धरण्यानं बतकोबाची जोडीन मंकळन परमर्थाची गोडी. बापाटे इष्टटीव मजा करू नका, स्वतःच्या मनगटात धमक जगाला दाखवा. तेजस्वी आहे, तपस्वी आहे आणि तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी एवढं कमी होतं, शहाजीराजांनी 8 पिढ्या बसून खाल्लं असतं, एवढं पुरलं असतं. पण बापाशी इष्टटीव मजा केली असते, त्यात चौकात पुतळे घराघरात फोटो लागले नसते. इतिहास हा रेगा वडणाऱ्यांचा होत असतो, इतिहास हा लढणाऱ्यांचा होत असतो. त्याच्यामुळं नाविन्य आणि नवनवीन सतत काहीतरी करत राहा. फुकट देऊ शकत नाही तुम्हाला. ते बिरुदो डोणे साहेब मेंढपाळाचा मुलगा माय बाप कलेक्टर झाला. कशाची ताकद आहे? अभ्यासाच्या जोरावर. फुकट यश मिळत नाही, घासावीच लागन, कष्ट करावं लागन, मेहनत करावं लागन, जिद्द चिकाटी सातत्य ठेवावं लागन आणि नाविन्य थांबून जमणार नाही. शिवाजी महाराजांनी 1 किल्ला जिंकले, थांबले का? 2, 3, 500च्या पुढे गेले. स्वराज्य वाढत राहिले आणि आणखी त्या सुराज्यात रूपांतर करणं हे आपल्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे धार्मिक क्षेत्राचं जीवन जगत असताना गावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि गावाचा जर आराखडा पाहिला आणि गावामध्ये जर शांती नांदावी असं जर वाटत असेल तर सगळ्यांनी एक जीवन राहणं ही काळाची गरज आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका, ही सध्या काळाची गरज आहे. हीच माणसं पुढकान तीच पुढकान ह्यांचीच नावं घेतली आणि त्यांचीच राहिली आणि ती माणसं मला विचारतच घेत नाहीत. तुझे जे वाद आहेत ना, तुझे वैयक्तिक वाद आहे. इथं संकट धर्मावर आले, तुझी अगरबत्ती कुठं लावतो रे? सध्या एवढी एक जागा आहे की इथं जात पात धर्म भेद पंथ याचा विचार नाही. सगळ्या पंथातली, सगळ्या जातीतली, सगळ्या धर्मातली माणसं मांडीला लावून बसतात. हा फक्त माझ्या ज्ञानोबारांचा दरबार आहे माय. दुसरीकडे हे शक्य नाही. आणि हे संतांचे विचार आहेत. भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, यांनी समाजाला काय संदेश दिला की सामाजिक सलोखा एकी फार महत्वाची मान हे टिकवणं ही काळाची गरज आहे मायबा. दुसरीकडे एवढी माणसं एकच होत नाही, तुम्हाला खरं सांगतो. यात्रेत बी पिऊन राड आहेत, जत्रात बी दगडाने हाणामारी, जयंत्यात सुद्धा जातीवाद आहे आणि सेबेला बी पैसे देऊनच माणसं गोळाव करावं लागतात. ती बॉम्बाला त्यात 500ने ठरलं आणि 300ने दिलं, म्हणजे ज्याने सभा ठेवली त्याचं वाजवून टाकलं. हाय का? लोक इतके नमुन्याचे, लोक एकच होत नाहीत. आज एवढा हजारो समाज, अख्खा मंडप भरलेला, LED स्क्रीन लावून बाहेर सुद्धा तितकीच माणसं बसलेली आहेत. आणि पहिला दिवस आहे ही तुमच्या आंतरवाली गावाने केलेल्या अध्यात्माची क्रांती मायबा. 50 वर्षापूर्वी ज्या वेळेस जुन्या जाणकार मंडळीने याचं रोपटं लावलं, योले स्वरूप लाविलेद्वारे, निश्चित एवढं स्वरूप नसेल, पण आज त्यांना सुद्धा आनंद होत असेल की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. एवढं भव्य पंढरीसारखं वातावरण आपल्या गावामध्ये निर्माण झालेलं आहे. ही एकीची ताकद आहे. तरुणांचं योगदान, ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, महिलांचा विशेष सहभाग, अशा त्रिवेणी संगमातून कार्यक्रमाला ही भव्यताने दिव्यता प्राप्त झालेली आहे. आणि गरिबीतून श्रीमंती यावी, परत श्रीमंतीतून गरिबी येऊ नये. आपण इतक्या टॉपला तर सप्ताह गेला. महाराष्ट्रात आपल्या गावची चर्चा चालू आहे आणि होणार आहे. आता दरवर्षी इतकाच ताकद लावून सप्ताह करावा हीच ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि काय अशा तरण्या बाण मुलांचं जर योगदान असेल, दर्शनाला गेलतो मगाशी, तिथं आदिष्टान सगळी तरुण मुलंच साईडला बसलेली आहेत, साखळीच केली होती मायबाप. आनंद उत्साह लाग आणि हे प्रेम असावं लागतं मायबाप. आणि तरुण मुलांनी या क्षेत्रात येणं, पुण्याकडं मुंबईकडं, आम्ही रोज नेहमी सातारा भागात जातो, पण तरुण मुलांची संख्या कीर्तनाला पाहिजे तेवढ्या पटीमध्ये नसते. आपला भाग असेल, मराठवाडा असेल, या बाबतीमध्ये सतर्क आहे, जागरूक आहे, धर्माच्या ठिकाणी त्याला विशेष आनंद आहे. आणि हे तरुण मुलांनी आपल्या जीवनामध्ये धर्म आणि आपल्या जीवनातलं कष्ट या 2 गोष्टीची सांगड घालावी आणि आपल्या जीवनातली यशोगाथा आनंदानं संपन्न करावी. हे तरुणपणात तुम्ही करू शकता. तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाथा भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातीचे उंच होईल मान. हे तरुणांनी केलेलं कार्य आहे. पण तरुणांना सुद्धा विशेषतः धन्यवाद देतो. आणि परमार्थ हा तरुणांचा आहे. 16 वर्षी ज्ञानेश्वरी त्यांचा पाय आहे आणि जे कळ झाले त्यांचं वय 42 आहे. परमार्थ हा युवकांचा आहे. आणि अशी तरुण मुलं गायन वादन कीर्तन क्षेत्रामध्ये सध्या नवनवीन येत आहेत.
तर हे आपल्या संप्रदायाला सुद्धा पोषक वातावरण आहे आणि म्हणून ही नामाची साधना हा आनंद देणारे साधना आहे. अखंड चिंतन घडावं नामाच्या चिंतने 12 वाटा पळती वेगणे. नाम कोण घेत नाही, सगळेच घेतात, फळ का मिळत नाही. नुसत्या नामाला किंमत नाही, त्या नामावर निष्ठा किती असावी. अभंगाच्या शेवटच्या चरणात तू का म्हणे प्राण तू का म्हणे प्राण तू का म्हणे तू का म्हणे प्राण तू का म्हणे प्राण तू का म्हणे प्राण तू का म्हणे करा देवासी अर्पण करा देवासी देवासी करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण करा देवासी 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 अर्पण देवासी ना देवासी अर्पण देवासी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. हे निष्ठा सांगितले की प्रसंग आला तर प्राणही अर्पण करायला मागं पुढं पाहू नका. देव ती वेळ येऊनच देत नाही. प्राण द्यायचा नाही, जीव द्यायचा नाही, जीव लावायचा आहे असा त्याचा अर्थ. मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. मोजक्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे गुरुवर्य माझे वडील परमपूजा आदरणीय वंदने भाऊ त्यांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपेनं
जन्मगावी कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. आपण एका जिल्ह्यातली माणसं आहेत, फक्त तुम्ही ह्या बाजूला आणि आम्ही त्या बाजूला आहे, अहिल्यानगर जिल्हा. कधी आले कर्जतला तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी. अत्यंत सुंदर मंदिर. ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाडे. अगदी नंदनवनात आले एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे.